चरणी आज सुखात नांदत आहे, आज सुखात नांदत आहे. आणि म्हणून अहो छावणीतल्या त्या भीमजन्माला अहो छावणीतल्या त्या भीमजन्माला हे नमन करविलं. आज एवढी मोठी थाटात बाबासाहेबांची आम्ही जयंती करतो. आमच्या दादांनी सांगितलं की वर्षभर बाबासाहेबांची जयंती चालते. बरोबर आहे, बऱ्याचशा नेत्याची जयंती येते, पुढाऱ्यांची जयंती येते, पण जयंती येते आणि एक दिवसात हा बोलायचं. बरेचशा नेते पुढारी सगळ्यांची जयंती येते आणि एक दिवसात चालते. परंतु एक कसा पायचा लाल आहे की ज्याची जयंती सतत 2.5 ते 3 महिने चालते दाखवायला. बाबासाहेबांची जयंती अमेरिकामध्ये साजरी होते, बाबासाहेबांची जयंती थायलंडमध्ये साजरी होते, बाबासाहेबांची जयंती चीनमध्ये साजरी होते, बाबासाहेबांची जयंती जापानमध्ये साजरी होते. आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांची जयंती पाकिस्तानमध्ये सुद्धा साजरी होते. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या जन्माला काय झालं, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि काय झालं या देशात अहो छावणीतल्या त्या भीमजन्माला हे नमन घडविलं. अहो नमन घडविलं. पण तुझ्या पारण्यानं क्योंकि कोरट में बहुत देखे हैं, ऐसा लीडर हो नहीं सकता. दिवंगत विठ्ठलराव जी उमरलीता कि कोरट में बहुत देखे हैं, ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे हैं मगर विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. कोरट में बहुत देखे हैं, ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे हैं मगर विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. और इस जहां में अरे दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता, पैदा हो नहीं सकता.
अरे जाती बागला बाळ भीमाईचा भीमाईचा गुणबाण बाळ भीमाईचा भीमाईचा गुणबाण बाळ भीमाईचा भीमाईचा गुणबाण बसून घ्या खाली बसून घ्या सगळे संविधान देशाला संविधान देशाला अरे जाती बागला अरे जाती बागला माझा विमान जाती बागला माझा विमान जाती बागला माझा विमान अरे जाती बागला माझा विमान जाती बागला माझा विमान जाती बागला दादा जाती बागला माझा विमान त्या जाती वाग्याला माझ्या भीमान कसं पाय तुला पण बागला पण तुझ्या पाळण्यानं अरे तुझ्या पाळण्यानं अरे तुझ्या पाळण्यानं या साऱ्या जगाला तुझ्या पाळण्यानं साऱ्या जगाला तुझ्या पाळण्यानं साऱ्या जगाला साऱ्या जगाला हलविलं अरे तुझ्या पाळण्यानं बघा हा स्वाभिमान आमच्या आजीला माझं गाणं आवडलेलं धन्यवाद त्यांनी स्वतः स्टेजवर येऊन हे 50 रुपये देऊन त्यांचा आशीर्वाद आहे मला त्याबद्दल धन्यवाद आजी त्यांचे आभार मानतो क्योंकि शक्कर से भी मीठा है प्यार जरा दिल में घोल कर देखो मानवेल जी गायकवाड लिखते हैं कि शक्कर से भी मीठा है प्यार कार्यकर्त्यांनी जरा लक्ष द्यायचं शक्कर से भी मीठा है प्यार जरा दिल में घोल कर देखो और ये बंद आंखें तुम अपनी खोल कर देखो शक्कर से भी मीठा है प्यार जरा दिल में घोल कर देखो ये बंद आंखें तुम अपनी खोल कर देखो अरे बदल जाएगी जिंदगी तुम्हारी माँ कसम एक बार दिल से जय दिल बोल कर देखो बोल कर देखो शेर आठवला मला थोड़ा डांस थांबवा जब जब भीम जयंती आती है तब कोयल भी गीत गाती है बघा बाबा तुमचा उत्साह बघून मला शेर आठवला जब जब भीम जयंती आती है जब जब भीम जयंती आती है तब कोयल भी गीत गाती है नया उमंग नया जोश लाती है खुशियों की बरसात होती है अरे भीम जयंती के दिन ये नौजवानों की बात छोड़ो मेरे यारो बूढ़ों को भी जवानी आती है बूढ़ों को भी जवानी एक बार दिल से जय भीम बोल कर देखो एक बार दिल से जय भीम बोल कर देखो बदल जाएगी जिंदगी तुम्हारी एक बार दिल से जय भीम बोल कर देखो पण अजूनही आमच्या काही काही लोकांना जय भीमचा अर्थ कळत नाही जय भीमचं महत्व पटत नाही तुम्हाला पटतंय तुम्हाला माझा धन्यवाद अजूनही काही काही लोकांना जय भीमचा अर्थ कळत नाही दादा तुम्हाला वंदन आहे तुम्हाला बाबासाहेबांचा स्वाभिमान आहे काही लोकांना कळत नाही
क्योंकि पढ़ लिख कर बड़े होकर उनकी अक्ल सड़ जाती है और इंग्लिश दारू पीकर पढ़ लिख कर बड़े होकर उनकी अक्ल सड़ जाती है और इंग्लिश दारू पीकर वो स्टैंडर्ड की नशा चढ़ जाती है। पटना सगळ्यांना पटलंय पढ़ लिख कर बड़े होकर, क्योंकि बाबा साहब कहते हैं कि जिनको आगे बढ़ने का मैंने मौका दिया वही पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया। और म्हणून पढ़ लिख कर बड़े होकर उनकी अक्ल सड़ जाती है, इंग्लिश दारू पीकर वो स्टैंडर्ड की नशा चढ़ जाती है और वो भूल जाते हैं बाबा साहब के एहसान को। इसलिए तो जय भीम बोलने उनकी जबान झड़ जाती है, उनकी जबान जय भीम बोलने उनकी जबान झड़ जाती है। मगर मेरा कहना है क्या कहना है कि भीम बुद्ध से कभी नाता तोड़ना नहीं, भीम बुद्ध से नाता कभी तोड़ना नहीं, समाज से मुंह कभी मोड़ना नहीं। अरे चाहे जान चली जाए अपनी, मगर जय भीम बोलना कभी छोड़ना नहीं, जय भीम बोलना कभी छोड़ना नहीं।